तुम्हाला अर्थ प्राप्त होईल असं वाटतं. यातलं एक चरण आहे, पुनरपि जनम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहु दुस्तारे कृपया पारे पाहे पुराणे. म्हणजे काय, तर पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा आईचा गर्भ, हा अखंड प्रवास आपला हेच अंतिम सत्य आहे आणि यालाच भवसागर म्हणतात. हा भवसागर सहज सोपा नाहीये, पार करणं सोपा नाहीये. मोह, माया, इच्छा, अहंकार यात सतत आपलं मन गुंतलेलं असतं नाही का. म्हणजे माणूस हा सतत बाह्य सुखामध्येच रमलेला असतो. आता काय नोकरी, मग काय छोकरी, मग काय घर, मग काय प्रमोशन. त्यामुळे हे भौतिक सुख कुठेतरी संपतच नाही, कुठे थांबायचं ते कळत नाही. आणि तेव्हा आदी शंकराचार्य म्हणतात की आयुष्यापेक्षा मोठं काहीच नाहीये. आयुष्य जगता आलं पाहिजे, नुसतं घालवायचं नाही, आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि ही समर्पणाची भावना जेव्हा आपल्यात गेली ना, तेव्हा कुठेतरी या भवसागरातून आपण बाहेर पडू. आणि ही समर्पणाची भावना कशी येईल, तर अर्थात भगवंताच्या चरणी लीन झाल्यावर तो मुरारी जो आहे तोच आपल्याला या भवसागरातून पार काढण्याची शक्ती देईल. आणि असं समर्पणाची भावना निर्माण करणारा अतिशय सुंदर अभंग भज गोविंद सादर करताय अमृता.